आज गॅस संपल्यामुळे योगेश भाऊची झाली अपदा, खायची प्यायचं वांद, घर बिघडायला लागलं. काय करावं कळना, कशाचं टेन्शन तरी घ्यावं. गॅस बी संपला, घर बिघडायला लागलं जास्तच. मित्रांनो, योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याला गुड मॉर्निंग. सगळ्याचं चहा पाणी झालं असेल, आमचं चहा पाणी झालंय. पण काय आमचा आज बाहेर पाऊस चालू आहे, घरात गॅस संपला, त्याच्यामुळं लय अपदा उठली. आता गॅस आता आज काल गेली गाडी, आता सोमवारी येईन गाडी. इथे मेडिकलमध्ये भेटतो, पावसामुळं काय जाय ना तिकडं. पण गॅस संपलाय, त्याच्यामुळं आता चहा नाही पाणी नाही असं झालं. लय पाऊस चालू आहे इकडं. सकाळ धरणं रात्री 2 वाजल्यापासून पाऊस पडतो. या चहा पाणी झालंय, पण गॅस संपला. आता केव्हा भाव आता आणलेला गॅस आता आणावं लागला. गॅस 10 महिने झालं. भावायच्या आधी दिपाळीत आणलेला होता. तरी भाव वाढला तेव्हा लय रबिदा होता. तवाच्या टायमाला 15 दिवस किती माणसं होती, 10-12 माणसं होती की रोज. लय दिवस झालं भाव वाढलं तेव्हा लय माणसं असायची. तर मी काय एकटा होतो, पण मासिकाला स्वयंपाक 2-4 माणसाचा करावा लागायचा. त्याच्यामुळं पहिली शेगडी होती ती, आता शेगडी घर पडल्यापासून शेगडीच नाही. नाही तर शेगडीवर बरंच होतं. आता शेगडीचा वापर बंद झाला सगळं, असं झालं. झालंय आम्ही आता इथे केलंय काकीच्यात चहा. आईला ती भगर आणून दिली आता करायला. मिरच्या, हिरव्या मिरच्या आहेत का? हिरव्या मिरच्या मिरचायचं. आलाय कमी जरा फटंगले, पण गरज ते इकडं आंबडाकडं. सांग हाय तर शेंगा आणू का? थोड्या आहेत फोडायला, पुढती का? थोड्या शेंगा आहेत त्या पोपटनं आणलेल्या काल. संपलाय आता ही शेंगा आणि शाबू का तिकडे दिलाय भगर म्हणून आईला पण धरती उपास धरलाय कालपासून 5 दिवसाचा. नको म्हणलं होतं. आता आमच्या चुलतीला काकीला लावलाय करायला. तिकडं चालू आहे पाऊस. मग हे फराळे जातं तिच्या इथेच करायचं. गॅस भरून आणल्यावर मग चहा पाणी बी तिथंच झाले. आणि तिकडलं घरात जास्तच गळायला लागले, पत्र पण टिपकायला लागले ते. मग आता शाबू आणि हे तिथं द्यायचं. तरी बुचकी ही तिकडं ठेवली तिथं का ते लाल इटाचं घर दिसतंय का, ते कपड्याची बुचकी तिकडं ठेवली, ते लय गळायला लागलं म्हणून. असले अपघात आमच्या आज. गॅस संपला आणि नेमकीच पावसाने गॅस संपला. कशात करायची पंचायत पडली. काय रा कुठं फिरतो पावसाचं? काय गरज आहे का फिरायची? वय रा काय नाव आहे कोणाचं? सगळ्या पावसाचं फिरते. गॅस संप काकी पशी देतो करायला, करीन काकी बरं. शेंगान ते फोडून दे. फराळीचं पटणं आणलं होतं त्या रसपुदाच्या. हे शेंगा आणि ते फराळीचं दिलं तर त्याने. त्याच्यातले शेंगदाणं निवडून काढ आणि ह्यातले शेंगा फोडल्या हाय तर फोड. चला आलाय कमी, मी आता जातो आरतीला. दिले आता तिथं फराळीचं आई करीन. आणि आज दिवसभर पाऊस येतोय, सकाळपासून रात्री 2 वाजल्यापासून पाऊस चालू आहे. कधी घर होतं एकदाची झालंय. एकदा घर झालं म्हणजे कपडे इकडं, खाणं पिणं तिकडं, आई इकडं, असला राडा उठलाय आमचा. कधी बांधकाम होते गुणाष्ट.
झाला थोडे दिवस पावसाळा राहिला तर थोडे दिवस करावं बी लागते, काय करायचं, अपदा बी काढल्याशिवाय भाग नाही. ठीक आहे बघा, सारखी रडते, हात लावस्त रडती. काय नाव आहे तुझं? 2 वर्षी दुर्विशा. एवढं अवघड नाव. मी म्हणतोय 2 वर्षी. आंघोळ केली का नाही अजून? हो का, आमचे कपडे ह्या पोरीच्या ठुले ते आम्हाला नाही घर म्हणून नका, यांच्यात ठुले ती बघा बुचकी आमची. दुर्विशा. कसलं तसलं नाव इतकं अवघड, कुणी सुचवलंय? चहा प्यायला लागलो. या चहा प्यायला आमचा गॅस संपलाय, त्याच्यामुळे काय आम्ही आज इकडे तिकडं नाही मागून खायला. ती काकी कशी दिले बघर ती खायला. आईने धरलाय उपास 5 दिवसाचा कालपासून. मला बोलवले तिकडे पोपट देवकराच्या इकडे फराळीच करायला. नाही तिकडे त्यांनी सगळ्याला बोलवले आराधना. हो काही दुर्वशा दिसते बघा. दुर्वर्षा काय? दुर्विशा. मला तर म्हणायची नाही एवढं नाव. म्हाताऱ्या माणसाला तर कसं यायचं. भाऊ होता गॅस आणलेला आता पत्र गेला दिवाळीत आणलेला भरून. त्याच्यावर मस्त रबिदा होता किंवा त्याच्यावर सत्यभामा. सत्यभामाच आहे त्या. पंजी आली काय? पंजी म्हातारी मला तर म्हातारीला खाऊ घालायची, बोलवायची. काय बी कारलं पण बाहेर करायची बघा. हो कारलं दोडका लय बाहेर करायची. आज तुकडं शिळ्या भाकरीचं. आमच्या तिची का नाही काय करत कधी राहण्यात आल्यावर. अन्नावर लय जीव होता. हे बघा इथं मी कपडे ठेवले, इकडे वर जिना चढून जावं लागते. कपड्याची बुचकी आम्ही बघा इथं ठेवली ती. तिकडे जागा नाही म्हणून ठेवायला गळते म्हणून लय इकडे ठेवले ती. इकडं वरले पाणी साचले. मित्रांनो कशा आपदा आमची. कपडे इकडं, आई तिकडं, घर राहायचं तिकडं. काय करायचं, आलेल्या दिवशीला पाठ दिल्याशिवाय भाग नाही. घर गळते व्हायलाच, गॅस संपला व्हायलाच. बघा असं इथं गॅस मांडलाय, सगळं गळलंय. इथं पण गळतंय का? इथं ठुलंय पाहिजे का? इथं ठुलंय हे बी सगळं गळलंय. इथं का पाणी इकडनं बी लागलं पाठी यायला. बिताड बी पाडण्याची शक्यता वाटायला. मला सगळं बिताड बोल झालं. ही पाणी मुरलंय सगळं ह्याच्यात. बघा मित्रांनो कशी आपदा आहे आमची. आईला तिकडं चुलतीच्यात ठेवले. इथं काय घर गळतंय म्हणून मंदिरात झोपायला तिथं. पण हे आज गॅस बी संपला. पाणी ठेवलं आणि गॅसच संपला. मी काय गार पाण्यानेच करायचो, पण आईला कळशी भरून ठेवली, गॅस संपला. पण मग चुलतीचे तर तापवलं पाणी. तिनं बी उपास केलाय नको म्हणलं तरी. मग उपास केलाय म्हणल्यावर मग तिच्यापाशी थोडं भगर शेंगदाणा नेऊन दिलं. तिला म्हणली कर म्हणलं तिथं. मी काय बाहेर जाणार आहे फराळीचं करायला, मला बोलवलं 1-2 ठिकाणी, मग मी तिकडंच जाणार आहे. मग ती चुलती म्हणली कुठं फराळीचं भाकर करायची म्हणली, धर उपास. मग तिनं उपासच धरलाय. आणि आज ही घर बी जरा गळलंय. तर अशा अवधा उठली. गॅस संपल्यावर सकाळी म्हणलं पाणी ठेवून आईला थोडी भेंडी आणली होती, म्हणलं 2 दशम्यात भेंडी करायली. पण आई म्हणली नको आता भाकरी दशमी नको म्हणली, राहू दे भगरच. मग तिथं म्हणलं कुठं तिला लावायचं तुमच्या चुलतीला बी. तर अशा अवधा मित्रांनो गॅस आमचा संपला.
आणि पावसामुळे लय आपदा उठली. रात्रीच्यापासून लयच पाऊस चालू आहे. रात्री 2 वाजल्यापासून पाऊस चालू आहे सकाळी. ते कपडे ठेवले ते तिकडे बुचकी, ते दसऱ्याचं जे धुणं धुले ते तिकडंच ठेवले त्या लोकांच्या इकडंच. तिथनंच आपलं एक रोज शर्ट घालाय आणायचं. तवर कोणाच्याला मग ठेवायला तिथं मंदिरात सामान ठेवलेलं होतं, काय ठेवले हाय अजून तिथं. पण माणसं येते त्या आरतीला बघा म्हणते सगळी बुचकीन पाचकीच ठेवली ती, म्हणून सगळी बुचकी तिकडे ठेवली ती. तर अशा आपदा उठली आमची. आणि पाऊस भरपूर झाला ह्या वर्षी, सगळीकडेच पाऊस. आणि तुमच्याकडे पण पाऊस आहे का बघा आता, इकडं पण आहे. तर झालंय माझं सगळं. आता मी चाललोय आरतीला. आम्ही काय आरतीला 4 दोघं जातो सगळ्या आरती. असे तुम्हाला एक दिवशी व्हिडिओ दाखवलं म्हणतो, पण रोजच पाऊस येतो आरतीच्या टायमाला. त्यामुळं काय तिथे जास्त उभं राहायला जागा नसल्यामुळं व्हिडिओ बी काढता येत नाही. पण तुम्हाला एखाद दिवशी गावातल्या 2-3 ठिकाणचे देव असते तेवढ्या नक्की दाखवून. एक शेतात 2 असते त्या, तिकडे एक मूळ ठाणावरचे आहे, तिकडे एक आहे, तर गावात एक आहे, तर आमच्या गल्लीत एक आहे, तिकडे तांबरवाड्यात पलीकडच्या गल्लीत एक आहे. अशा 5-6 ठिकाणी आरती असते त्या. तर असू द्या मित्रांनो, चला मग जातो मी आता आरतीला. आता आईचं तर काय मिटलं, आईचं कसं पोटा पाण्याला तिला दिलं म्हणजे माझं काही नाही. मी इकडं तिकडं जरी केलं तरी तसं काही नाही एवढं. माझं काही कुठं बी खायला प्यायला जमतंय. तर झालंय मित्रांनो आमचं. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय.